मला असं वाटतं तुमच्या या जुन्नर गावामध्ये फार मोठं कल्पवृक्षाचं झाड आहे बघा, फार मोठं. कशाचं झाड आहे? कल्पवृक्षाचं. मला माहिती आहे त्या डोंगरावरती आहे. ते जे तुम्ही मागाल ना ती तुमची इच्छा पूर्ण करते. तुमच्यातली जर एखादी म्हटली, बाई हे वृक्षा, आपल्या मनात जर आपण ध्यान केलं आणि आपल्या मनातून आपण आवाहन केलं त्या वृक्षाला, ते वृक्ष आपल्याला तेती देते. आता कोणी आपल्या बायका म्हणतील, हे वृक्षा, त्या झाडाखाली जाऊन बसायचं आणि त्या झाडाला म्हणायचं, हे वृक्षा, अरे माझ्या नाकात ना मला 5 तोळ्याची नथ पाहिजे. एवढी कोणी घालत नाही पण मला पाहिजे. ती तुमच्या समोरच आणून मांडते. इतकं सुंदर तो वृक्ष आहे. आज नाही सांगणार बरं मी, शेवटच्या दिवशी. आज जर सांगितलं तर तुम्ही तिथंच जाऊन बसाल त्या वृक्षाखाली. कारण ते झाड काय काय जीवनामध्ये देतं, काय काय देतं, काय देतं तुम्हाला सांगू? भरपूर काय काय देतं. ऐका, एक व्यक्ती कल्पतरूच्या झाडाखाली झोपला, निवांत झोपला. मला हा काही थंडगार वातावरण आहे, काय ते पाणी वाहतंय, काय ते पक्ष्यांचा आवाज आहे, वाऱ्यांची झुळझुळाट आहे, काय सुंदर वातावरण आहे ते. इतकं सुंदर वातावरण. आणि त्या कल्पतरूच्या झाडाखाली ते म्हणतंय, अरे एवढ्या सुंदर वातावरणात जर मला एखादी झोपायला गादी मिळाली असती तर. पक्षी आवाज देत आहेत, मोरांचा आवाज आहे, सुंदर आवाज होता बघा. पाणी असं खळाखळा वाहत होतं. इतकं सुंदर वातावरण. आणि त्या सुंदर वातावरणामध्ये त्याला वाटतं, अरे आपल्याला झोपायला गादी मिळाली असती तर, आणि छानसा बेड मिळाला असता तर. अहो, लगेच समोर मनात इच्छा केली आणि लगेच समोर ते बेड आणि गादी आली. बरं, त्या गादीवर झोपला, झोप लागली. याला वाटलं मी स्वप्न पाहतोय. त्या स्वप्नामध्ये त्यानं परत आपल्या मनातून त्या झाडाला इच्छा केली. काय इच्छा केली? म्हणे आपल्याला जर गादी भेटली पण पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं असतं तर फार बरं झालं असतं. म्हणे इथंच राहतो मी आता या झाडाखाली, मला घरी जायचं काम नाही. म्हणे गायी ओळत होता. गायी ओळत असताना त्यानं गायी टाकल्या तिथं बांधून. गायी मस्त चरत होत्या त्या रानामध्ये आणि तो झाडाखाली लगेच पंचपक्वान्नाचं ताट समोर. जेवला, मस्तपैकी जेवला. परंतु त्याला मायेनं परत आढळलं, जर एवढ्या सुंदर वातावरणामध्ये अहो मी जे मागतोय ते मला भेटतंय. मला जर नवे कपडे असते तर, अहो नवे कपडेही त्याला भेटले. ऐका, इथे जर माझा नवीन बंगला असता तर नवीन महालही त्याला त्या ठिकाणी भेटला. पण त्याने मनात विचार केला, हे सगळं आपल्याला भेटतंय, हे भूतभीत तर नसेल? लगेच भूत समोर ध्यान धरून ऐकतंय, मला माहितीये. अहो लगेच भूत समोर. आणि त्यानं परत मनात इच्छा केली, या भूतानं जर आपल्याला खाल्लं तर. शेवटी खाऊन घेतलं असो. ऐका, तर हे कल्पवृक्षाचं झाड आहे, कल्पतरूचं झाड म्हणजे शिव महापुराण कथा आहे. आणि ही आपल्याला सोबत घेऊन जायचंय. हेच नामचिंतन आपल्याला सोबत येणार आहे एक दिवस. बरं, म्हणून हे नामचिंतन केलं पाहिजे. आता ऐका, रावणाची किती श्रीमंती होती. लंके माझी घरे किती, ती ऐका सांगतसे संख्या जैसी तैसी. कोटी घरी जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कंचनाची सप्तकोटी. एवढं
धन होतं या रावणाकडं, खूप धन, पण जीवनामध्ये सत्संग नव्हता. याला भाग्यवान म्हणत नाही. झोपल्या नाही ना मागलच्या? नाही ना? पार्वती पते हर हर महादेव. मग रावण भाग्यवान आहे का? नाही नाही. फार तुम्ही मन लावून ऐकताय, आणि तसंच आपल्याला किती 7 दिवस मन लावून ही शिव महापुराण कथा आवडेल ऐकायला, आनंद वाटेल आपल्याला. ऐका, आज पहिलाच दिवस आहे. जसं जसं दिवस पालटतील तसं तसं सुंदर आहे बघा या कथेमध्ये, तसं तसं सुंदर आहे. किती सुंदर आहे बघा. अहो, आता मला सांगा, एखाद्या माणसाला देवदर्शन झालं आणि त्याला देवदर्शन झालं, पण त्याच्या नजरेमध्ये तिकडं पुष्पा पिक्चरच, मग तो भाग्यवान आहे का? नाही. काय झुकेगा नाही साला. पण इथे झुकावं लागतं बाबा. इथं परमात्मा आहे, भगवान परमात्मा आहे. इथं आपल्याला एक ना एक दिवस झुकावं लागतं. आपण हे बाकीचे जरी देव असले तर ते महादेव येथे विसरून जमणार नाही. ही शिकवणारी ही शिव महापुराण कथा आहे. विनोदाचा भाग सोडा. अहो, रावणाला 80,000 पत्न्या होत्या, 1,00,000 मुलं होती, 1,25,000 नातू होती. विहिरीस तुम्ही घरी गेल्यावर लावा एकट्या पठ्ठ्याचं एवढं मतदान. जर त्यांच्या बायकांनी लाडक्या बहिणीला जर फॉर्म भरला असता तर फार अवघड झालं असतं आपलं, फार अवघड. पण ते काय फॉर्म भरत नाहीत बरं का. आपल्याला फक्त या सत्संगामध्ये देवाचंच नामस्मरण करायचे, नामचिंतन करायचे गड्या. तर ऐका, ज्याच्या घरी हे नामचिंतन आहे, परंतु जगात सर्वत्र म्हटलं तर भगवान शंकराचा भक्त फक्त रावण आहे. कोण आहे? फक्त रावण आहे. ऐका, सर्वात मोठा जर भक्त कोण असेल भगवान शंकराचा तर कोण आहे? रावण आहे. रावणाचं नाव पहिलं काय सांगा बरं? दशानन. काय नाव आहे? दशानन. फार मोठी तपश्चर्या केली रावणानं, फार मोठं मिळवलं, फार मोठी संपत्ती कमवली. ऐका, हे फार मोठी संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये लोक फार वाया जातात बरं, फार वाया जातात. ऐका, माझ्या माता माऊल्यांनो, तुमच्याकडे संपत्ती किती आहे हे महत्वाचं नाही. तुम्ही गरीबच आहात, मान्य आहे. एक सामान्य परिवार आहे, मान्य आहे. 4 लोकांपेक्षा जास्त तुमचं मोठं कुटुंब नाही, मान्य आहे. असं काही मोठं पदही तुमच्याकडे नाही, मान्य आहे. तर ऐका, पण तुमच्या डोक्यावरती माझ्या भगवान महादेवाचा, भगवान शंकराचा, माझ्या भोलेनाथाचा हात आहे ना, ते खूप मोठं तुमच्याकरता योगदान आहे, खूप मोठं. अहो, अजून काय पाहिजे आपल्याला? धन संपत्ती काही कामाची नाही गड्या. आपण कितीही काही कमावलं तर आपल्याला एक दिवस हे सोडून जावं लागणार आहे, सोडूनच जावं लागणार आहे. काही आपल्या सोबत येणार नाही. ऐका, माणसाचा स्वभाव ओळखायला शिका, माणसं कशी आहेत हे ओळखायला शिका, आणि त्याची संगत चांगल्या व्यक्तीशीच करा बरं. वाईट व्यक्तीशी केली ना, मला असं वाटतं आपल्यावर संकट येतात, पण ते संकट काहीतरी चांगलं करून देण्याकरिता येतात. ऐका, चांगल्या हायवेला गतिरोधक असतात ना, आणि असतातच. या कलियुग म्हटल्याच्या नंतर असतातच. ऐका, तुमच्यावरती एखादं महिला मंडळ संकट आलंच, तुम्हाला लाडक्या बहिणीचा नाहीच फॉर्म भरता आला तर तुम्हाला एक उपाय सांगते. ऐका, अहो, तुम्ही किती भाग्यवान आहात याचं मोल भगवान शंकर करतात. तर पुढे जाऊन ऐका, साधूची संगती, संत आपल्या भक्ताला सोडून कुठेच जात नसतात. भक्ताच्या अवतीभोवती प्रत्येक श्वासाला आणि प्रत्येक क्षणाला फिरत असतात. भक्त त्या भक्ताचा भाव तसा असावा. कसा भाव असावा? आपल्या अंतःकरणामध्ये कसा भाव असावा? ज्ञानोबाराया सांगतात,
भावविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळीविन शक्ती बोलू नये. ऐका, आपल्या अंतकरणामध्ये तसा भाव असला पाहिजे. बरं, असा भाव असला पाहिजे. जेथे जातो तिथे तू माझा संगाती, चाल विषय हाती धरून या. ऐका, अहो या ब्रह्मांडाचा नायक आहे ना, तो सगळे हे ब्रह्मांड चालवतो. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलावे ते हरिविना. तर ऐका, हे वृक्षाचे पाने ज्याच्या सत्तेने हलतात ना, तो माझ्या ब्रह्मांडाचा नायकच आहे. हे सगळं संपूर्ण जग ब्रह्मांड ज्याच्या चालीवर चालतं, तो हा ब्रह्मांडाचा नायक आदिपती भगवान शंकर महादेव आहे. तर ऐका, वृक्षाची पाने हाले जाचे सत्ता, वृक्षाची पाने हाले जाचे सत्ता, वृक्षाची पाने हाले जाची सत्ता, वृक्षाची पाने हाले जाची सत्ता, वृक्षाची पाने हाले जाचे सत्ता, वृक्षाची पाने हाले जाची सत्ता, वृक्षाची पाने हाले जाची सत्ता, वृक्षाची पाने हाले जाची सत्ता. राहिली अनंता मग कोटे, राहिली अनंता मग कोटे, वृक्षाची पान आले जाची सत्ता, वृक्षाची पान आले जाची सत्ता, वृक्षाची पाने हाले जाची सत्ता, वृक्षाची पाने हाले जाची सत्ता. आले जाची सत्ता. तर ऐका, वृक्षाची या पाने हले जास्ती सत्ता, राहिली होता मज कोठे. परत मी तुम्हाला सांगते, भाग्यवान कोण आहे. शेवटचा ऐका, भाग्यवान कोण आहे. अहो, ज्याच्या गळ्यामध्ये, तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन असेल. ऐका, तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन असेल, तुमच्यावरती चोराची नजर असेल. बरं का, कान देऊन ऐका. तुमच्या गळ्यामध्ये जर सोन्याची चैन असली, तुमच्यावरती चोराची नजर असेल, परंतु तुमच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असली, तर तुमच्यावर माझ्या साक्षात ब्रह्मांडाच्या नायकाची, भगवान परमात्म्याची नजर असेल. भगवान परमात्म्याची नजर असेल. म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घातली पाहिजे. श्रद्धा अंतकरणानं, भाव भक्तीनं आपल्या हृदयामध्ये प्रेमळ भाव असला पाहिजे. नाहीतर बसला इथं आणि विचार करताय घरचा, असं कधी करू नका. बरं का, हा सत्संग फार मोठा आहे. आणि मी तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट सांगायचं झालं तर, इथे आल्याच्या नंतर तरी माय, ही शेजारची पारू अशीच होती ग, हिनं घरी कामच केलं नाही ग. हा विचार हे मी पहिल्या दिवशी सांगणार आहे बरं का, सगळे तुम्हाला रूल्स. घरची चाबी मी कुलूप लावून आली असेल का नाही ग, तिकडेच आपलं मन सगळं. घरी कोण असेल, आपला मालक जेवला असेल का. ऐका, कथा आपली संध्याकाळची आहे. आपल्या मालकाला जेवण घालून येत जा कथेला. का नंतर जेवण असतं, संध्याकाळचं नंतर असतं ना, मग तर लय भारी आहे बरं का तुमच्यासाठी, फार सोपं आहे. तर ऐका, जेवढी आपल्या मालकाची सेवा तुम्ही श्रद्धा अंतकरणानं कराल, तेवढीच भगवान शंकराची पूजा केल्याचं 33 कोटी देवदेवतांची सेवा करण्याचं पुण्यफल तुमच्या पदरात पडत असतं. म्हणून आपल्या मालकाची सेवा आपण केली पाहिजे. नाहीतर दगडाच्या देवाला पुजतोय आपण आणि घरी मालक उपाशी, काही फायदा नाही माय, काही फायदा नाही. काही फायदा आहे का, काहीच फायदा नाही. या कलियुगामध्ये कसं आहे तुम्हाला सांगू, आपली माय दुसऱ्याचा विचार करते, दुसऱ्याचं काहीच पाहत नाही. तुम्हाला सांगते, अमेरिकेमध्ये जर लाईट गेली तर तिथं मीटर चेक केल्या जातात. काही मीटरमध्ये प्रॉब्लेम असेल
ऐका, आफ्रिकेमध्ये जर लाईट गेली ना तर तिथं वायरी चेक केल्या जातात बाबा, काही वायरीमध्ये प्रॉब्लेम असेल. ऐका रे ऐका. आणि या महाराष्ट्रामध्ये जुन्नरमध्ये जर लाईट गेली तर कलियुगाचं वर्णन करते बरं बाबा. तर ऐका, आपली माय म्हणते बब्या जाई ना दुसऱ्याची गेली का पाय. दुसऱ्याची गेली तर आपल्याला बरं वाटतं नाही, असंच आहे ना. दुसऱ्याची गेली तर आपल्याला बरं वाटतं. बब्या येते ते किती 12वीला असते. बांबू घेते, बांबू कळते ना, बांबू घेते, डिपीवर जाते, खटार खुटूर करते, इकडल्या तिकडं. अहो जुन्नरकर मंडळी, अख्ख्या गावाची घालतोय, अख्ख्या गावाला अंधारात झोपवतोय. ए मम्मी बघ, अख्ख्या गावाची घातली. माय म्हणते बरे बाब्या, बरे कसं होईल, अय बचत गट कसं होईल असं म्हटल्याच्या नंतर ऐका, आपली भक्ती, आपला भाव, श्रद्धा अंतकरणानं इथे असला पाहिजे बरं. असं कधी करायचं नाही. नामस्मरण, नामचिंतन आपण केलं पाहिजे. ऐका, स्वयंपाक करताना तरी तुम्ही म्हणाल ताई, ओ ताई, अहो आम्ही नामस्मरण, नामचिंतन कसं करायचं. तर ऐका, आपण स्वयंपाक करत असताना आपण आपल्या तोंडानं स्वयंपाक करतो का नाही, या तोंडानं कोणाची निंदा करायची नाही. माय बबे, मला सासू अशी भेटली ग, अशी भेटली, काय सांगू तुला, लईच वाईट माई सासू. ऐका, ही कथा ऐकल्याची सगळी तुमचं व्यर्थ जाते. म्हणून हे कधी ऐकायचं नाही, हे कधीच ऐकायचं नाही. स्वयंपाक करत असताना शुद्ध अंतकरणानं या देवाचं नामस्मरण घेऊन स्वयंपाक करायचा. जो आपण जे अन्न बनवतोय ना ते अन्न आपल्या पोटात जातंय, अन्न आपल्या पोटात जातंय ना. तर ऐका, तो स्वयंपाक ज्याला दात नाहीत, 32ही पडलेत, त्यालाही राम नामाचा जप करता येतो. राम 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 असा जप करता येतो. अहो साक्षात या ब्रह्मांडाच्या मालकानं राम नामाचा जप केलाय. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव सदा शिव सदा शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी बघा, श्रीराम जय जय राम हे कोण करत होते हो? भगवान शंकर साक्षात महादेव हे माझ्या रामाचं भजन करत होते. बघा किती अपरंपार भक्ती असेल याची, फार मोठी
भक्ती आहे, फार मोठी भक्ती आहे. ज्याला 32ही नाहीत ना माय, त्यानंही राम या नामाचा जप केला तर 33 कोटी देवदेवतांचं पुण्य त्यांना लाभत असतं. जे काही आपले दोष आहेत, पितृदोषाचं कारण आहे. आपल्याला तर हे पुढं पाहत जायचंय, पण हा पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला आजच्या दिवस सगळं सांगते, म्हणजे उद्यापासून आपल्याला कथा चालू करता येतील. तर ऐका, जो भाग्यवान आहे त्याची व्याख्या आहे, जोच इथं येऊ शकतो तो भाग्यवान आहे. ऐका, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत भाग्यवंता घरी भजन पूजन. ऐका, त्याची वाट पाहे रघुनंदन. आमच्या रघुनंदन महाराजांसाठी एकदा जोरदार परत टाळ्या वाजवा. कारण तुम्हालाही वाटतं ना यांच्यासारखा आपला मुलगा निघाव गाणार, पण नेमकं निघतं पेनार. काय करा बरं, काहीच करता येत नाही पुढे. पण संस्कार देणं हे आपल्या हातात आहे, संस्कार देणं लावणं हे आपल्या हातात आहे घड्या. ऐका, सगळ्यांच्या जीवनामध्ये सत्संग प्राप्त झाला हे खरे, तुम्ही भाग्यवान आहात इथं बसले हे सुद्धा खरं आहे.